म्हणजे जेव्हा तू असा कॉन्फिडेंट असशील ना तेव्हा आपण बोलूया. अरे व्हॉट डू यू मीन कॉन्फिडेंट? नाही वाटत आहे का मी कॉन्फिडेंट आता? अरे तू चिडतोस कशाला? अगं मी चिडत नाही. बरं घेऊया. चेक प्लीज. बिल. हो. मी देणार. नाही नाही, मी तुला इथे बोलवलंय सो बिल मी देणार. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा, जेव्हा मी तुला बोलवेन ना तेव्हा बिल मी देईन. थँक्यू. थँक्यू. चला. अरे काय झालं? चल. हा. हा जीवा पण ना. आरती, अगं अशी काय झालं? अशी तू रडत का? काय झालंय? रडतीयस का? आरती बोल ना बाळा. तू ये इकडे ये. बस बरं इथे बस. सांग मला काय झालंय. हा तू मला सांगितल्याशिवाय कसं शांत हो बाळा. हो आरती अगं सांग ना काय ते. हो आत्ताच आली, रडतच आली बघा. बघ अण्णा आले बघ. काय झालं इकडे? अगं काय झालंय, बोलशील का काही? काय झालंय? अगं बोल आरती, काय समजायचंय आम्ही? आई मी विक्रांतच्या घरी गेले होते. तोच मला म्हणाला की घरी चल, गप्पा मारूया, कॉफी घेऊया, म्हणून गेले. विक्रांतची आई आली. किती पैसे तुला दिले म्हणजे तू माझ्या मुलाचा पिच्छा सोडशील? फक्त किंमत बोलायची. हा आत्ता पैसे फेकते तुझ्या तोंडावर, पण त्यानंतर इथे तोंड सुद्धा दाखवायचं नाही. आता मात्र हद्द झाले खरंच. आरती तू जायला नको होतस त्याच्याकडे. त्यात तिची काही चूक नाहीये सुमा. तर विक्रांतने तिला बोलवलं म्हणून ती गेली, सांगते ना ती. हो पण नाही आपण गप्प बसून राहतो, सगळं निमूटपणे ऐकून घेतो ना, म्हणून हे सगळं होत आहे. आरती चल म्हणजे नाही, मी जाऊन त्या नूतनजींना आता चांगला जाबच विचारणार आहे. अहो प्लीज सुमन, मला आता थांबू नका. प्लीज थांबू नका. नाही हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. चल का चल. मी पण येते मग. नाही नको, तुम्ही थांबा, घरीच थांबा तुम्ही. बरं ऐका तुम्ही वाद घालू नका. अहो नाहीतर परिस्थिती आणखीनच चिघळेल. अरे चिघळू देत. आता परिस्थिती चिघळू दे ना, तर आणखी काही होऊ दे, पण मी त्यांना जाब विचारणारच. विनाकारण माझ्या मुलींकडे जर असं कोणी बोट दाखवत असेल, त्यांचा अपमान करत असेल ना, तर हा बाप आता शांत राहणार नाही. चल तू ये, बघूया आपण काय म्हणतात त्याच. चल. हे काय वागणं तुझं नूतन? अगं का वागलीस असं? मी काही चुकीचं केलेलं नाही आणि माझ्या मुलांच्या भल्यासाठी केलं. दुसऱ्यांना दुःख दिलं की आपलं भलं होतं असं वाटतं तुला? आणि या सगळ्यामध्ये पैशाचा प्रश्न येतोच कुठून ग? की पैशांमुळे हवं ते मिळवता येतं असं वाटतं तुला? हे बघ, हे सगळं त्या मुलीने पैशासाठीच केलं.
आणि पैशासाठीच आपल्या विक्रांतला तिने स्वतःच्या जाळ्यात अडकवलं. काय म्हणालात? माझ्या मुलीने पैशांसाठी तुमच्या मुलाला जाळा तोडलं? काय म्हणालात? माझ्या मुलीला पैशांची हाव आहे आणि काय म्हणालात? माझी मुलगी नालायक आहे? अरे कोणी हक्क दिला तुम्हाला हे सगळं बोलण्याचा? बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून काय तोट्याला येईल ते बडबडाल आणि आम्ही सगळं निमूटपणे ऐकून घेऊ, खपवून घेऊ असं वाटलं तुम्हाला? पैशांमुळे तुमच्या राजकारणात काय वाटेल ती मिळत असेल, पण नात्यात नाही मिळत. आणि माझी मुलगी कोण वाटली कोण तुम्हाला? विक्रांत आणि आरती दोघे ठरवून नाही, आपसूक प्रेमात पडले होते ना. मग यात माझ्या एकट्या मुलीचा कसं काय दोष आहे? हे बघा, दोष तिचाच आहे. तिने माझ्या मुलाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलाय. खबरदार पुन्हा असं काय बोललात तर. मुलं लहान आहेत, त्यांना समजून घ्यायचं सोडून हे असं काहीतरी विचित्र बोलताय तुम्ही. आई आहात ना तुम्ही, स्त्री आहात. एका मुलीला समजून घ्यायचं सोडून तिला नालायक ठरवून मोकळा झाला तुम्ही. हिंमत कशी झाली तुमची माझ्या मुलीला असं काही बोलण्याची? हो हो, नाही होऊ शकत. तुमची आणि आमची बरोबरी नाही होऊ शकत. आणि काय अशी श्रीमंती काय कामाची हो, जिथे एक आई आपल्या मुलाचं मन समजून घेऊ शकत नाही? आणि राहिला प्रश्न श्रीमंतीचा, तुमच्यापेक्षा कैक पटीने मी श्रीमंत आहे. या बापाची श्रीमंती संपत्ती काय आहे माहिती आहे तुम्हाला? या 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 माझ्या मुली, कळतं का तुम्हाला? आणि तुम्हाला खात्रीने सांगतो, माझ्या या श्रीमंतीची तुम्ही कधी बरोबरी करू शकणार नाहीत. अण्णा, जे काही झालं ना ते खरंच खूप चुकीचं झालंय. पण यांना तसं काही वाटतच नाही अजून. हवं तर मी माफी मागते तुमची, पण तुम्ही सुद्धा जरा समजून घ्या ना. काय समजून घेऊ, काय समजून घेऊ? माझ्या मुलीचा अपमान केला तो केला, आणि वर माझं काही चुकलंच नाही याचा आविर्भावात आहेत ते अजून. बघा बघा त्यांच्याकडे. पण एक लक्षात ठेवा, माझ्या मुली एकट्या नाही आहेत. हा बाप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि शेवटपर्यंत राहील. काय झालंय? अण्णा, तुम्ही इथे? हो, मी इथे आहे. का आलोय मी इथे? का यावं लागलं मला इथे? विचारा तुमच्या आईला, विचारा. आई, काय चाललंय नेमकं? विक्रांत, काय झालंय? दादा, मगाशी आरती घरी आली होती तेव्हा आई खूप बोलली तिला नालायक म्हणाली, खूप अपमान केला तिचा. पैसे घे आणि विक्रांत पासून लांब राहा असं म्हणाली ती. काय? आई, तू हे? हो, आणि मी जे काही बोलले ना ते बरोबरच आहे, आणि मी माझे शब्द मागे घेणार नाही. बघा बघा, अण्णा, मी काय बोलू मला कळत नाहीये. पण आईच्या वतीने मी तुमची माफी मागतो. वेदांत, काय करतोयस तू? यांच्या समोर तू हात जोडायची अजिबात गरज नाहीये. आई, तू प्लीज शांत हो जरा. वेदांत, माझं ऐक. नूतनजी, काय बोलताय तुम्ही? कसं वागताय? कळतंय तुम्हाला? तुमच्या चुकीमुळे आज तुमच्या मुलावर माफी मागण्याची वेळ आली, तरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये, समजून घेत नाहीये तुम्ही. का समजून घ्यायचं? मी सांगा ना.
तुमच्या मुलीमुळे माझ्या मुलाच्या आयुष्याची नासाडी होतीये आणि हे मी अजिबात सहन करणार नाही. एक मिनिट, काय म्हणालात तुम्ही? माझ्या मुलीमुळे तुमच्या मुलाच्या आयुष्याची नासाडी होते? जरा थांबा विक्रांत. नाही, मला एक सांग, हल्ली कितीचं बोलणं होतं रे तुझं आणि आरतीचं? हा, नाही होत फार बोलणं, विक्रांत, कारण आरती स्वतःहून फार नाही बोलत माझ्याशी. मलाच तिला फोन किंवा मेसेज करावा लागतो. ऐकलत का काय म्हणाला तुमचा मुलगा? ऐकलत का? माझी मुलगी जास्त बोलत नाही, तुमचा मुलगा तिच्याशी बोलतो, मेसेजेस करतो. ऐकलत ना? माझी मुलगी उलट अंतर ठेवते त्याच्यापासून, तुमचा मुलगाच बोलण्याचा प्रयत्न करतो. मग यात माझ्या मुलीची चूक कशी काय? आमच्या मुलींवर आमचे संस्कार आहेत. त्यांना काय करावं काय करू नये हे बरोबर कळतं. आणि एक मिनिट, तुम्हाला आरती आवडत नाही ना? एक मिनिट विक्रांत, इथून पुढे तुझी आई तुमच्या लग्नाला परवानगी देत नाही तोपर्यंत तू आरतीला भेटायचं नाहीस, बोलायचं नाहीस तिच्याबरोबर. आणि तुम्ही इथून पुढे माझ्या मुलीशी हे असं काही वागलेलं मी अजिबात खपून घेणार नाही. माणुसकी सोडलेलीच दिसते तुम्ही. पण लक्षात ठेवा, पैशांपेक्षा माणुसकी कधीही मोठी असते, कळलं का? चल बघा. आई. अमूल्या, अगं तू फोन का नाही उचललास? अगं आई सॉरी, पावसामुळे ना फोन एका बॅगेतच ठेवला होता. अगं किती मिस कॉल्स आहेत तुझे, सो सॉरी. काय झालं आई? आरती काय झालं ताई? ताई आली नाहीये का? नाही, ती आली होती पण आई बोल ना, काय झालंय? आरती आणि अण्णा आत्ता विक्रांतच्या घरी गेलेत. का? अगं आरती म्हणे विक्रांतच्या घरी गेली होती, तिथे नूतन ताई आल्या आणि आरतीला खूप बोलल्या, अपमान केला तिचा, नको नको ते बोलल्या. ती मगाशी रडत रडत घरी आली, आम्हाला सगळं सांगितलं तिने, मला, अण्णांना. तुझ्या अण्णांना हे सहन झालं नाहीये, ते आरतीला घेऊन थेट त्यांच्याकडे गेलेत. नूतन ताईंना जाब विचारणार आहेत ते. काय होणार आहे मला खरंच कळत नाहीये. आई, तुला काय गरज होती असं वागायची? तू मला जाब विचारणार? मी जे काही केलं ना ते बरोबरच केलंय. आई, काय झालंय तुला? का असं वागतेस? वा, तू आता मला अक्कल शिकवणार? आणि काय गरज होती रे त्यांची माफी मागायची? आई, मी माफी मागितली कारण तू चुकलीस. नाही, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. नूतन शांत हो, पुरे आता. मग सांग तुझ्या नातवांना, ते मला अक्कल शिकवतायत. आई, खूप वाईट वाटलं असेल आरतीला. अगं इथे रडलीस ती, पण घरी जाऊन पण खूप रडली असेल ती. वा, बघितलंस? अजूनही त्याला त्या मुलीचीच काळजी वाटतेय. इथे आई काय बोलतीये ह्याची त्याला फिकीरच नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या मुलीशी लग्न कराल आणि या घरामध्ये माझ्या नाकावर टिचून त्यांना घेऊन याल, तर ते मी कधीही होऊ देणार नाही. आणि माझ्या विरोधात जाऊन जर तुम्ही ते केलत आणि ती मुलगी या घरात आली तर मी तिला सुखाने नांदू देणार नाही. तेव्हा या घरात सून येईल ती माझ्या मर्जीचीच.
आजी, काय झालंय आईला? का वागते ती अशी? आज अजूनही विश्वास बसत नाही ही आई असं वागू शकते. जे झालं ते अजिबात योग्य नव्हतं, पण तुमची आई स्वतःची चूक कधीच कबूल करणार नाही. त्यामुळे आता तुमच्या आईच्या आईलाच काहीतरी करावं लागेल. आई आईने सांगितलं सगळं. शांत हो. ठीक आहात का तुम्ही? त्या दुखावलेल्या मुलीच्या बापाची जखम अशी लवकर बरी होत नसते सुन. आता या जखमेचे व्रण ना आयुष्यभर राहणार आहेत माझ्या मनात. नूतनताई चिडल्या नाहीत ना? अरे त्यांना चिडण्याचा अधिकार होताच कुठे, आणि ते आपल्या मुलीवर तर नाहीच नाही. मला ना कीव येते ते नूतनजींची खरंच. दोन सोन्यासारखी मुलं आहे आणि त्यांनी असं वागावं. संपत्ती पैसा अडका याने माणूस जर इतका आंधळा होणार असेल तर काय काय उपयोग काय या सगळ्याचा? हेच संस्कार देणार मुलांना? आणि आरती, मी आज होतो नाही, इथून पुढेही असेल, पण जर या पुढे पुन्हा जर तुझ्यावरती अशी कुठली कधीही वेळ आली ना तर माझी गरज लागता कामा नये. नाही, ज्यावेळी बोलायचं तिथे बोलायचं शिक. आता आपण जर शांत राहिलो ना तर समोरचा माणूस अन्याय करतच राहतो, आणि आपल्यावर अन्याय होतोय माहीत असून सुद्धा गप्प राहणं, सहन करणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. लक्षात ठेव. सॉरी अण्णा, तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झालाय, पण आता काहीही झालं ना तरी मी विक्रांतला नाही भेटणार. आणि तो तुझा निर्णय आहे, पण या सगळ्यामध्ये विक्रांतचा काहीच दोष नाही. तो विक्रांत, वेदांत, त्याची आजी, कोणालाच नूतनजींचं वागणं अजिबात पटलेलं नव्हतं. वेदांतनं तर माझी माफी सुद्धा मागितली. तो सॉरी म्हणाला नूतनजींच्या वतीने. का कोणाच ठाऊक, मला तरी असं वाटतंय त्यांच्या कुटुंबामध्ये वरवर सगळं आलबेल दिसत असलं तरी तसं नाहीये, अजिबात नाहीये. अण्णा, मी एक गोष्ट ठरवली, उद्यापासून मी ऑफिसला जाणार नाही. मी राजीनामा दे. नाही, नको, पुन्हा पुन्हा तेच नको. ती माणसं नको ते सगळं. अरे पण यात तुझ्या नोकरीचा काय संबंध आहे? आणि वेदांतला यामध्ये दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. तुला म्हणाल ना, तो सॉरी म्हणाला उलट त्याच्या आईच्या वतीने. म्हणजे एरवी मुलांच्या चुका आई पोटात घालते, सांभाळून घेते, इथे आज वेदांतने आईची चूक सांभाळून घेतली. आणि मी नेहमी सांगतो, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय घडतंय याचा आपल्या कामावर अजिबात परिणाम होता कामा नये. लक्षात घ्या. अगं, तू वेदांच्या कंपनीमध्ये काम करतेस कारण ते काम तुला आवडतं, त्यामुळे तू ऑफिसला जायला हवंस. अगं, पण तू का डोक्यात राग घालून घेतेस? अहो पण अण्णा, अमूल्या, वेदांत तुझा बॉस आहे, मित्र आहे, त्यामुळे या सगळ्याचा तुमच्या मैत्रीवरती परिणाम होऊ देऊ नकोस. कळतंय का? आणखी एक नाही, आता मला फक्त एवढंच वाटतंय की जोपर्यंत नूतनजी घरी येऊन या लग्नाला परवानगी देत नाहीत तोपर्यंत आरतीने विक्रांतला भेटू नये. नूतनजींनी काय केलंय याची खरं तर त्यांना जाणीव व्हायला हवी होती, पण नाही झाली. त्यांना त्या आजारी आहेत, माणुसकी संपली आहे त्यांच्यातली. खरं तर त्यांच्यावर नाही, त्यांच्या या माणुसकी संपल्याच्या आधारावरती उपचार करायला हवेत. चला, जा थोडा वेळ आराम करा, डोकं शांत. अगदी मी सुद्धा जरा
डोक्यावरनं थंडगार पाणी घेतो. हा, कारण एवढं चिडण्याची वेळ माझ्यावर कधी आलीच नव्हती. आलोच.